नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत माधवनगर सांगली येथे. तुम्ही बघताय लाल गुलाबाची फुलं आहेत. मला आज का होईना पण कोणतरी लाल गुलाबाची फुलं दिली. आणि असं म्हणतात की खेळाला काही वयाची मर्यादा नसते. तेच आपण इकडे बघतोय. गृहिणींबरोबर आजीबाई पण काही काही आलेले आहेत, पण त्यांच्यातही उत्साह आहे, कारण शेवटी सांगलीचं पाणी भरपूर उत्साहाने गुलाबाची फुलं देऊन सुरुवात झालेली आहे. हा सुद्धा खेळ असाच रंगेल अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळे सुरू करूया आपला आवडता कार्यक्रम सारेमाडे. आपण ज्या माधवनगर मध्ये आहोत तिकडे राहणारे एक काकू माझ्या बरोबर आहेत, आपल्याला माधवनगर मधल्या लोकांविषयी माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार राहुल. तुमचं नाव सांगा. अस्मिता इनामदार. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे आणि कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून सर्व्हिस करते. अच्छा, आम्हाला माधवनगर मधल्या लोकांविषयी माहिती सांगा ना. माधवनगर मधले लोक अतिशय उत्साही आहेत, हे तुम्हाला आजच्या ह्याच्यावरून दिसलंच असेल. त्यातून अनेक उपक्रम आम्ही इथे चालवतो माधवनगरमध्ये. लायब्ररी जी आहे, आता आपण ज्या हॉलमध्ये उभे आहोत, हा इथल्या नगर वाचनालयाचा हॉल आहे, तो जास्त करून महिलांनीच चालवलेला आहे. आणि इतरही महिला मंडळ आहे, इतर छोटे छोटे उपक्रम चालू असतात. दर खेपेला मुलांसाठी आम्ही काही काही करत असतो. अशी बरेच उपक्रम आम्ही माधवनगरमधून करतो. उत्साही आहेत महिला एकंदरीत. हो, उद्योगी आहेत, म्हणजे चांगल्या ह्याच्यात उद्योगी आहेत. हो ना, सतत एकत्र असतात, आनंदाने राहतात, हो की नाही? म्हणजे खेळ पण छान खेळतील की नाही? अर्थात. ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. खेळाला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. त्यासाठी स्पर्धक निवडायचे, त्यासाठी इकडची टोकन्स काढायची, जी मला माझी मैत्रीण काढून देणार आहे. हाय. हाय. काय नाव तुझं? अपूर्वा विनोद रावळ. कुठल्या शाळेत जातेस तू? कन्या पुरोहित. आणि कितवीत आहेस? 5वी. बर, ही टोकन्स काढून देशील मला? 3. चालते. हा, डोळे मीट आणि एक एक करून दे. अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 74. दुसरा क्रमांक आहे 65. आणि तिसरा क्रमांक आहे 53. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळ तर सुरू करायचा पण मारायच्या त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सुनंदा सोनीकर. बर, तुम्ही काय करता? मी नगर वाचनालयात ग्रंथपाल म्हणून काम करते. हा, पुस्तकं भरपूर. पुस्तकं वगैरे आहे. हा, मग मला समजेल असंच बोला. हा प्लीज, कारण थोडा कळायला नाही का. बाकी तुमच्या काय आवडीनिवडी आहेत पुस्तक वाचण्या व्यतिरिक्त? कोणी पुस्तकं दिली, नाही दिली? कशा असतात ना, मुलं विद्यार्थी वगैरे घेतात पुस्तकं. बाल विभागाचे मुलं असतात, पुस्तकं मागतात. स्पर्धा वगैरे घेतो ना आम्ही. कसली स्पर्धा घेता? बाल ह्याच्या वाचनाची. वाचन स्पर्धा असतात, ग्रंथ प्रदर्शन म्हणून असतं. वेगवेगळ्या अशा स्पर्धा घेतो आम्ही शाळा. मग त्यात तुम्ही सगळं हँडल करता म्हणून असतं. अच्छा. सगळे आम्ही वर्ग सारखं. पण मग मोठे नाही वाचत पुस्तकं? काय? मोठी माणसं मोठी पण असतात ना, भरपूर आहेत. मोठी वाचतात ना पुस्तकं? भरपूर आहेत. हे 100 सभासद आहेत आमच्या. हो ना. हो. वेळेवर आणून देतात ना? हो, देतात की. अर्थात तुमच्याकडे बघून कोण नाही आणून देणार वेळेवर, कारण तुम्ही आला तेव्हा इतका जल्लोष झाला मागे. देतात ना वेळेवर? हो, देतात. बरं, या पुस्तकांमधून तुम्हाला खरेदी करायला वेळ मिळतो की नाही? मिळतो ना. मिळतो ना. मग वस्तूंचा अंदाज असेल ना किमतींचा? 30 राऊंड आहे, त्यासाठी ऑल द बेस्ट. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अमृता अमोल वायचळ. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. बाकी तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. काय करता तुम्ही इथे? मी पुस्तकं वाचते. मी ह्या ग्रंथालयाची सभासद आहे. सभासद आहात? मग त्यांना घाबरायची, आता घाबरायची गरज नाही त्यांना. आता नाही काय करू शकत त्या. पुस्तक द्यायचं राहिलंय तुमचं त्यांना? हो. हो ना. आम्हाला सगळ्याच गोष्टी कळतात. वर्गणी वगैरे भरली आहेत ना? हो हो. हा, मग काय एखादं पुस्तक काय लेट फी देऊन सवयच असेल ना तुम्हाला? नाही, अशी काही सवय नाही. पहिल्यांदाच झालं असं? मग बाहेर शॉपिंगला वगैरे जाता? कोणाबरोबर जाता? मिस्टरांबरोबर. मिस्टरांबरोबर. आणि मग कोणासाठी खरेदी करता? माझ्यासाठी, मिस्टरांसाठी. ओके, म्हणजे तुम्हाला सुद्धा वस्तूंच्या किमतीचा अंदाज असेल. हा, त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आम्हाला तर काय तुमचं नाव माहितीच आहे.
आता तुम्ही सांगा तुम्ही काय करता, तुमच्याविषयी माहिती द्या. माझ्याशी थोडक्यात सांगते मी हो. कविता करते. हा. माझं एक पुस्तक प्रसिद्ध झालंय, त्याला अरे. अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. अरे वा. दिल्लीपर्यंत पुरस्कार मिळालेले आहेत, सरोजिनी नायडू वगैरे. अच्छा. त्यानंतर इतर ऍक्टिव्हिटीज म्हणजे मला जंगलात आणि समुद्रकिनारी भटकायला फार आवडतं. जंगल आणि समुद्र किनारा त्यामुळे मी बहुतेक वर्षातून 2-3दा तरी बाहेर जातेच हिंडायला. जाताच. हो, वर्षभर फ्रेश राहते त्यामुळे मी. हो, दिसताच आहात तुम्ही फ्रेश. मग तुमची आम्हाला एक कविता म्हणून दाखवा पटकन. माझे कवितेचे झाडं नाही कधी वठणार, माझे कवितेचे झाडं नाही कधी वठणार, जगविले तुझ्यासाठी 12 मास फुलणार, 12 मास फुलणार. वा, खूप छान कविता होती तुमची. आणि तुम्हीच मला गुलाबाची फुलं दिली होती की नाही. मी मदत करतो तुम्हाला प्राइस वगैरे सांगण्यात किमतीची. हा, ओके, चला ऑल द बेस्ट राऊंड साठी. ओके, चला गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे पहिल्या फेरीची, म्हणजे अंदाजे कितीची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्यासमोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे वापरून एक किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार, तर पहिल्यांदा ज्या ताई इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. सो पहिल्यांदा किंमत लावणार सुनंदाताई, मग अमृताताई, मग अस्मिताताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे मिक्सर. या मिक्सरच्या मोटरची क्षमता 500 वॅटची आहे. या मिक्सरच्या बेस युनिट सोबत 1000 ml क्षमतेचा वेट जार, 750 ml चा ड्राय जार आणि 300 ml चा चटणी जार आहे. हे जार स्टेनलेस स्टीलचे असून यांना मिरर फिनिश आहे. या जारला उत्तम दर्जाच्या स्टेनलेस स्टीलच्या ब्लेड्स आहेत. प्रॉडक्ट तयार, सुनंदाताई तयार, आकडे तयार. हे घ्या. या प्रॉडक्टची किंमत 2 आकडी आहे असं तुम्हाला वाटेल, तर तसं नाहीये. याची 4 आकडी किंमत आहे. तर 4 आकडे वापरा आणि किंमत लावा. किती किंमत आहे? 2375. अंदाज वाटतो काय आसपास असेल? हा, हो वाटतं. मागे विचारूया. किती किंमत वाटते? हे बरोबर वाटते? 2375. 3500 पर्यंत वाटते. 3500 आणि बाकी बरोबर आहे. आणि 5000च्या वर नाही, 300 वर जाणारच नाही. ठीक आहे, आमच्या तोंडावर बोलताय ते 300 वर जाणार नाही. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ऐकल्यात वेगवेगळ्या किमती. ही बरोबर वाटते ना. ही बरोबर वाटते? 2375. मग फ्रीज करूया. मग मिक्सरची किंमत फ्रीज करूया. 2375 एक, 2375, 2375. सुनंदाताईंनी पण किंमत सांगितली. बघूया आता अमृताताई काय करतात. हे घ्या. किती किंमत आहे? 1950. 1950. वाटतोय अंदाज? हो. मागे विचारूया. सांगा किती किंमत आहे? 3250. वा, वाढतायत किमती, वाढतायत. आणि अजून 3500. त्याच्यापेक्षा जास्त. जास्त नाही. हा, 5500. 5500 किंमत सांगितली आहे आणि त्या खूप कॉन्फिडेंट होत्या. नाही, मला बरोबर वाटलं. 3500, 20000, 1950. काय करायचंय? फ्रीज करायची. ही फ्रीज करायची आहे, मिक्सरचं फ्रीज. ओके, ही किंमत आपण फ्रीज करूया. 1950 एक, 1950, 1950. अमृताताईंनी पण अंदाज सांगितला. बघूया आता अस्मिताताई काय करतात. किती किंमत आहे? 3765. 3765. मागे एकदा विचारून घेऊ परत एकदा. बोला, आता किंमत इथे पण वाढलेली आहे. 3765 झाली आहे. का वाटते? 4000. 4200, 4200 सेम. ह्या अजून 20000 वरच आहेत. बाकी कोणाला काय वाटतं? 1999. बघा, ह्या फसवतात मागच्या की बरोबर सांगतात? बरोबर सांगतात ना. बरं, तुम्ही मग काय करायचं तुम्हाला? हे फ्रीज करायचं. फ्रीज करायचंय. ठीक आहे. 3765 एक, 3765, 3765. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती किंमत लावली. सुनंदाताईंनी किंमत लावली 2375 रुपये. अमृताताईंनी किंमत लावली 1950 रुपये. आणि अस्मिताताईंनी किंमत लावली 3765 रुपये. आणि ह्या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 2795 रुपये. त्यामुळे विजेता आहे सुनंदाताई. आता असं
हा घ्या तुमचा मिक्सर. पकडा पकडा. सांगा कस काय वाटतंय? मला आनंद झालाय तुम्ही आल्याबद्दल आणि मला बक्षीस मिळाल्याबद्दल. नाही आम्हाला माहिती आहे, आम्ही आल्याबद्दल आनंदापेक्षा मिळाल्याचा आनंद जास्त आहे. हो म्हणतायत आणि त्या काय वाटणार त्याच्यात? नाही काय वाटतंय? छान वाटतंय. छान वाटत. ह्याच्यात पण छान वाटू शकत नाही. ह्याच्यात खोबरं साखर वगैरे वाटू शकतो आपण, हो की नाही? हे अजून एक राऊंड घ्यायची, त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्स. एक प्रश्न विचारणार आजचे 6 स्पर्धक सोडून हा बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, अशी कुठली फुलं आहेत जी सुकली तरी सुद्धा सुगंध देत राहतात? एपिसोडच्या शेवटी विचारेन.